दरम्यान नसरापूरमधील अत्याचारानंतर भोर राजगड तालुका बंद ठेवण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी नागरिकांनी मागणी केली। चिमुरडीला न्याय देण्यासाठी भोर राजगड तालुका आजही बंद ठेवण्यात येणार आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी प्रीतम पुरोहितकडे। प्रीतम, आज भोर राजगड तालुका बंद ठेवण्याची हाक एकंदरीत देण्यात आलेली आहे। काल जसं नागरिकांनी आंदोलकांनी जे रौद्र रूप धारण केलं होतं, महामार्ग रोखून धरले होते, मोठी गैरसोय नागरिकांची झाली, तर अशाच पद्धतीचं आज सुद्धा आंदोलन बघायला मिळणार आहे का? हो, निश्चितच. कारण ज्या ठिकाणी काल नसरापूरमध्ये ही घटना घडली परवा, आणि त्याच्यासोबत काल इथेच हा नसरापूर गावात कडकडीत बंद बांधून काळ्या फिती बांधून हा निषेध नोंदवला। आज तो निषेध तालुका स्तरावरती ते वेल्हा तालुका आणि भोर तालुका म्हणजे अर्थाचा राजगड आणि भोर तालुका या ठिकाणी होणार आहे। अनेक समारंभ आहेत, मुंजी आहेत, लग्न आहेत, बारसा, या सगळ्यांवरती परिणाम आता होणार आहे। जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक वस्तू किंवा दळणवळण याच्यावरती देखील परिणाम होणार आहे। मात्र नागरिकांना याची चिंता नाहीये। चिंता एकच आहे की आरोपीला कठोरात शिक्षा किंवा फाशी झालीच पाहिजे। संबंधित आमदार देखील या संपामध्ये सामील होणार आहेत असे माहिती मिळतेय की जो बंद आहे तो उत्स्फूर्तपणे नागरिकांनी स्वीकारलेला आहे। आणि चिमुकलीच्या न्यायासाठी आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्हाला एक दिवस कडकडीत जरी बंद पाळावा लागला तरी काही आमची त्याच्यामध्ये अडचण नाहीये, आम्हाला नुकसान झालं तरी काही फरक पडत नाही। मात्र या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे हीच सर्वांची भावना आहे। आणि या भावनेतूनच आज संपूर्ण भोर तालुका भोर गाव आणि नसरापूर आणि वेल्हा गाव हे बंद असणार आहे। नक्कीच धन्यवाद प्रीतम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय भोर राजगड तालुका आज बंद करण्यात आलेला आहे। या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी नागरिकांनी आज बंदची हाक देण्यात आलेली आहे।